बंटी, एक आठवडा झाला आपल्याला असंच बाहेर फिरतोय. हां, आता ह्या शेतातून त्या शेतात, त्या शेतातून त्या शेतात. एक तर तू सिटीला घेऊन चल मला, नाहीतर मग घरी चल. तू तुझ्या आईवडिलांना सांग मला लग्न करायचं आहे म्हणून. बस झालं आता, नाही मी फिरू शकत असं खेड्यापाड्यानं. मला या शेतातून त्या रानात, त्या रानातून या शेतात असं फिरवतोयस तू नुसतं. मला असं नाही पाहिजे बघ. मला सुखानं आणि चांगली जिंदगी जगायची आहे. खूप झालं, मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि आता तू पूर्ण करते बघ. अरे थांब, काय डोकं पिकवतेस तू? थांब ना थोडंसं. कसली घाई चालवय तुझी? उघड डोकं खराब करू नको बघ माझं. जायचंय ना, तुला सांगितलं ना, मग 100 बाऱ्या कशाला बोलतेस तू तेच? ए बंट्या, असं कसं बोलतोयस तू? तुझ्या विश्वासावर आले बघ, समजलं ना? एवढा रूढ कधी बोलत नव्हतास तू. आता अचानकच तुझ्या अंगात काय भरले काय माहित. 4-5 दिवस झालं मी बघते तुला, नोटीस करते. नुसता चिडचिड राग करतोय माझा. तुझ्यावर विश्वास ठेवून आले ना, तू असं करणार आहेस का माझ्यासोबत? ए सोनी, डोकं अदोकरच किर करू नको बघ माझं. पळून आलो तुझ्या म्हणण्यानुसार, समजलं ना? मला पळायचं नव्हतं. घरी सांगितलं असतं मी लग्न करायचंय म्हणून. तू म्हणलीस माझी माय माझं लग्न लावू देणार नाही म्हणून मला पळून घेऊन चल. तुझ्या याच्यावर आलो माहितीये का? आता शांत बस, काहीतरी विचार करू दे बघ मला. म्हणजे मी पळ म्हणला म्हणून तू पळालास? म्हणजे तुझी इच्छा नव्हती हे ना? म्हणजे तुला माझ्यासोबत काही घेणं देणंच नव्हतं ना? तू मुद्दामून केलंस ना हे सर्व काही? तुला यायचं नव्हतं माझ्यासोबत? तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? हां, तुला लग्न नाही करायचं माझ्यासोबत? आता म्हणतोस की तू मला पळून आणलंस म्हणून. हां, मी तुला म्हणले होते पळ म्हणून. तुझी इच्छा नव्हती का? सांगायचं असतं ना मग घरी तू स्वतःच्या की मला लग्न करायचं सोनीसोबत म्हणून. कशाला मग पळून आणलंस एवढं? ए बाई, काय डोकं बिकं फिरले की काय तुझं? आलो आता, सगळं झालंय, मात्र तू आता लग्नासाठी एवढा फोर्स करू नको. गावात गेले तर आपल्याला जित्त मारतील, समजलं काय? थांब जरासं, घाई करू नको. तुला सांगितलं ना, गेल्यावर सांगतो म्हणून. तिथं करतो, माझ्या मायबापाला सांगतो सगळं लग्न करायचंय म्हणून. आता पोरायनं फोन केला होता माझ्या मित्रानं, म्हणले की गावात येऊ नको, तुझी चर्चा सुरू आहे, समजलं काय? मग घाई करू नको एवढी. जायचंय लग्न लावायचंय, पण आता एवढं डोकं खराब करशील ना बघ सोन्या. तुला लक्षात ठेव, मी बघ माझ्या एवढं वाईट नाही बघ. बंट्या, तू असा नव्हतास. तू आता असा काऊन करायलास तू? हां, तुला लग्न करायचं नव्हतं तर मग तू असं काऊन करायला? 7-8 दिवस झालं मला म्हणायलास लग्न करतो लग्न करतो लग्न करतो, आणि गावात घेऊन जाईना झालास. तुझ्यात एवढी हिंमत नाही का? तुझ्यावर विश्वास ठेवून मी आले आणि आता लग्न करणार आलास तू? असं किती दिवस राहायचं? एक तर मला सिटीला घेऊन चलन, मग तुला जवळ यायचे तेव्हा ये गावामध्ये. मी आता खेड्यापेड्याना ना अशी शेताना फिरू शकत नाही बघ. मला घेऊन चल तिकडं, मी नाही राहणार इथं आता. या पोरीचं डोकं फिरले. माझ्या डोक्यामध्ये दगड मारून घ्यावा वाटायलाय. या येडीसोबत लग्न करायचं म्हण. या पोरीला पळून आणले, मात्र चुकी मला वाटायली माझी लय मोठी चुकी झाली काय की. मूर्ख पोरगी हे एक नंबरची. आलं तेव्हापासून मी माग लागली पागल कुत्र्यावानी. येडपड दिमागाचे मायला काय करू आता, काही कळना झाले. पोरे म्हणाले तर गावात येऊ नको, चर्चा सुरू आहे, मारतील लोक, रागामध्ये होतं. आता काय करू? थांबावं आता, हिला सिटीला घेऊन जातो आणि नंतर मग बघतो पुढचं काय करायचंय काय नाही ते. ए बंट्या, बोल की आता तरी काहीतरी. बंटिया सोनी, राग करू नको तू. मला माहीत आहे आपण 7-8 दिवस झालं फिरायलो, चिडचिड व्हायला तुझं पण माझं पण. आपण ना काय करू, उद्या सकाळच्याला लवकर आपण ना इथून पुण्याला जाऊता, नाही तर मग मुंबईला जाऊता. तू काय काळजी करू नको, ठीक आहे? आता रडणं बिडणं बंद कर. आता आपण खायचं काहीतरी बघूता, सोय लावता. खरंच जाणार ना आपण? हो, खरंच जाऊता, ठीक आहे? काय काळजी करू नको. रोहिणी, बोल ना, काय म्हणते? बाई रोहिणी, अभ्यास चांगला चालू आहे की तुझा? हो नाही, चांगला अभ्यास चालू आहे माझा. करते की मी, रात्री 12-1 वाजेपर्यंत बसते, सकाळी जरा लवकरच उठते. काय झालं, काहून विचारायलीस असं? हे बघ रोहिणी, आपण सर्वसाधारण बरं, आपल्याकडे काही जास्त संपत्ती नाही, काही नाही. चांगलं आता पुढचं शिक्षण चांगलं घे, व्यवस्थित घे. माझ्यानं जेवढं होते तेवढं केलं. तुझ्या बाबाची काही जास्त पगार नाही, काही नाही. आपलं घर कसं तरी चालतंय. लहानी बहीण पण हाय, त्यामुळं अभ्यासाकडे चांगलं लक्ष दे बरं का रोहिणी.
नाहीतर न तुला माहीत आहे आता गावामध्ये किती चर्चा चालू आहे. आपल्या मायबापाची, आपल्या बहिणीची, आपल्या घराण्याची सगळी इज्जत पोरीच्या हातात राहते. माय लक्ष देऊन अभ्यास करत जाय बरं का. अगं हो ग आई, मी करते ना अभ्यास चांगला, तुला माहीत आहे. माझं काय असं डोकं बिकं इकडे तिकडे फिरलेलं नाही दुसऱ्यासारखं. तेवढं कशाला टेन्शन घ्यायले. तुला माहीत आहे ना आतापर्यंत काय कानावर आलं का तुझ्या? एवढी लहानाची मोठी तुझ्या हाताखाली झाले, आलं का काही कानावर? का पहिलेपासून कधी घमंड कोण्या गोष्टीसाठी कधी मागणी कधी काही केलं काय सांग बरं मी? हां, तू एवढं काही टेन्शन घेऊ नको. मी माझं सगळं मला माहीत आहे आई. पोरीच्या हातात इज्जत राहते ते मी माझं सगळं बघते व्यवस्थित. काय काळजी करू नको. एवढे गरिबीमध्ये दिवस काढले माझ्या लेकरं बाळाचे, कधी गरिबीत दिवस निघू नये. मला माहीत आहे आम्ही आमचे कसे काढले काय नाही ते, किती मेहनत करावी लागली तुम्हाला ते. हो माय, आम्हाला तेवढंच पाहिजे, दुसरं काय आहे. आता आमचं वय ना आमचं वय ना आमची जिंदगी अशीच गेली काम करण्यामध्ये. सगळा येळ आम्ही आमच्या कामधंद्याला दिला. एवढं कसं तरी घर बनवले माय, साधं सुद्धा आपलं शेती दराशी घेतली तुमच्यासाठी. आता तुम्ही टिकवा त्याला. लग्न जरी झाले तरी आता तुम्हाला काय भाव नाही काय नाही. तुमच्याच नावानं करते सगळी शेती बीती जेवढी काय घेतली. हे घर बी, एवढी जमीन बी, पुढची बी आपल्या. अहो आता चांगलं शिका माय पोरी वा. आता लहानीकडे लक्ष देते. तू तुझं कॉलेजचं बघत राह. या कानावर काही गोष्टी आल्या नाही पाहिजे बरं का रोहिणी, मला एवढंच म्हणायचं आहे माय. आहो तू तुझं बिंदास कर, मी तुझ्या सपोर्टिंगला आहे. मी तुझ्या मागं पुढं राहते, काही काळजी करू नको. इकून तिकून काही पुढं पैसा लागत असेल तर लावते मी तुला, ठीक आहे. पण अभ्यासाकडे लक्ष दे बरं पोरी. आई हो ग, बस झाला आता सांगू नको. मला उशीर व्हायला, मी निघते आता. तू तुझं लक्ष दे कामामध्ये तुझं, आणि एवढं डोकं खराब करून घेऊ नको माझ्याबद्दल बरं का आई. एवढा विचार करत बसू नको, तब्येत खराब होते. आपल्या छोटीकडे लक्ष दे. तिने कुठं आहे, झोपेने उठली नाही का अजून? नाही ग, झोपेतून इतक्या वेळ राहते का ती झोपायला? सकाळी लवकरच उठली, बाजूच्या काकूकडे गेली. ती राहते का घरामध्ये? त्याच्या इथे त्या 2 लेकरं राहतात, त्याच्या मागं पुढं फिरत राहते, खेळत राहते. हां, तू तुझं तयारी कर आणि निघ. ती खेळते तिथं, मी माझे काम आटपून घेते तोपर्यंत, मग आणते तिला. बरं ठीक आहे. शिला, अगं शिला. काय शिला, बरी आहेस का आता? तब्येत बरी वाटायली का तुझी तुला? हां, तुला ओळखू यायलेत का घरातले माणसं सगळे? अगं बोल की ग शिला. अगं लहान लेकरू हाय ग तुझं. हां, मम्मी मम्मी करायले ग पोरग ते. खरं सांग ग शिला, बहिणीसारखी हाव मी तुझ्या. मी कोणाला सांगत नाही ग शिला. सांग मला, काय दुखायलंय का तुझं? तुला काही वाटायलंय का? सांग ना. दवाखान्यातही घेऊन गेले होते घरचे तुला. तिथे तू काय बोलली म्हणून बडबडली. दवाखान्यातला डॉक्टर म्हणला म्हणा इलाज करत नाही काय नाही. अगं घरच्या माणसाला असं सतवू नये ग. काय झालं असेल तर सांग ग शिला. आधी मला बघू द्या कोणी आहे का आजूबाजूला ते. काय शिला, काय बोललीस तू? अगं माय ताई, मला सगळं आठवण आहे. मी येड्यावानी करायलो ना, नाटक आहे माझं. सांगितलं ना भूत घुसलं म्हणून माझ्या अंगात काही घुसलं नाही काही नाही. पण तुम्हाला सांगते हा, तुमच्या पाया पडते बरं का ताई, सांगू नका कोणाला. आता माय शिला, तू काय नवटंकी केलीस ग? अगं घरातले माणसं सगळे येड्यावानी करायले तर तुझ्या नादामध्ये. हां, अगं मला तर सांगावं असतं कमीत कमी तू काय खेळ करायली काय नाही. हां, घरातल्याला जर समजलं ना शिला तर तुला रट्टे बसतील ग. त्या तोंडावर झापड मारायची होय सासू. असं कामून केलंस तू? अहो माय ताई, माफ करा मला. पण ना मला खरं तुम्हाला सांगते, मला सासूला आणि त्या शेवंतीला अद्दल घडवायची होती. त्या शेवंतीला घरातून पळवायचं होतं. पण ती कधडी घरातून जाईना बी झाली, माझ्या रूममध्ये येईना बी झाली. तिला भीती तरी कशी घालू मी? पण शिला, तू असं कामून येड्यावानी केलं? हां, एवढं कसं तू खोटं बोलू शकतीस ग? हां, तुला माहीत आहे घरातले भले आता सासूचं शेवंतीचं सोड, पण बाबा किती परेशान होतं, लेकरं किती परेशान होतं, नवरा किती तुझा परेशान हाय. हां, मला किती वाईट वाटू लागलं तुझ्याबद्दल. काय झालं काय नाही माय. हां, बहिणीसारखं राहतो की ग आपण. मग एवढं येड्यावानी करायला काय झडपणी आली की काय तुला? हां, समजायला पाहिजे ना. का लहान अशी काय भूताचा अंगात घुसलं, तुला एखाद्या खरंच वैदाकडे घेऊन गेले असते, एखाद्या महाराजाकडे घेऊन गेले असते. नसल तुझ्या अंगात तरी एखादं घुसलं असतं तिथं तुझ्या अशा कारनाम्यामुळं. हां, तू काय मजाक समजली की काय जिंदगीला? अगं जरा विचार करून वागाव की ग.
येड्यावानी करायलीस मा एका लेकराची माय झालीस की शिला तुला काय कसं कळना झाले बाई. मी म्हणालो की माय म्या शिलाला काय झालं की ग मा म्या बहिणीसारखी शिला सगळ्या गोष्टी ऐकते कामं करते एवढं सगळं व्यवस्थित राहते. माय म्हणलं माझ्यासोबत सगळं चांगलं आहे आणि असं कामून झालं असेल माय देवा लेकरासोबत असा विचार येऊ लागला माझ्या मनामध्ये आणि तू इकडं कांड करायलीस. अगं काय शिला तू खरं तुला काय बोलू बाई मी आता. अगं माय ताई सॉरी मला खरंच माफ करा बरं का. मी असं करायला नव्हतं पाहिजे आणि तुम्हाला सगळं सांगायला पाहिजे होतं जर काही करायचं असलं असं मला तरी पण न ताई मला न शेवंतीला घरातून बाहेर काढायचं होतं. ती निघणं आली ना व माय काय करू मला तिला घरात नकोच वाटायला. ती नुसते भांडणं लावायली. अगं शिला मजाक समजायली की काय तू. सॉरी तुझ्या स्वारीनं सगळं बरोबर होणार आहे की काय. लोकायला जर समजलं असतं ना तर तुला कोण्या कार्यक्रमाला बोलवलं नसतं समजलं का. दुरावा करतात मग लोक हिच्या अंगात काही हाय म्हणून समजलं का. असं येड्यावानी करत जाऊ नको. तुला कुठपर्यंत सांगायचं ग अजून तुझा अल्लडपणा गेला नाही की काय. माझ्यासोबत राहतीस थोडंसं तरी विचारपूर्वक बोलत जाय. थोडं विचारपूर्वक कुणाला तरी कमीत कमी मला तरी सांगावं असतं तू. नाही ताई जाऊ द्या की आता एकदाच सोडा ना ह्या गोष्टी. पण आता कसं करू मला सांगा की. मला दवाखान्यात घेऊन चालले तर आणि आता वैदाकडे घेऊन जातो म्हणले. काय करू मी सांगा की तुम्ही मला. आता काय करावं शिला. ही भानगड तूच वाढवलीस. आता तूच मिटव. काय करू मी तरी काय सांगू सांग बरं. आता तुझ्यासारखं आता मला असं तुझ्यासारखं नाटकही करता येत नाही की तू असं भूताच्या अंगात घुसले हे झाले ते झाले. आता काय साधी गोष्ट नवं काय नवं. घरात बाबाला आणि ताईला कळली ना तर मग त्याच्या नजर तू तरशील माहितीये का तू. समजलं तू जरासं तरी विचार करायचा ना ग शिला. तुला कसं कळना झाले काही. आता तू सांग मला याच्यावर मी काय उपचार करू. घरामध्ये काय सांगू नेमकं कसं करू. जरासं तरी काही बोलायला गेलं की त्याला वाटेल मग या दोघीनं सडे म्हणजे हे सगळा खेळ रचला होता. त्याला मग माझ्यावरही विश्वास बसणार नाही. त्याला वाटेल की या दोघीनंच हे केलं सगळं. आपल्याला पागल बनवायला. आता दोघी तुझ्यासोबत मी नजरेमध्ये पडेल माहितीये का सगळ्याच्या. आता तूच विचार कर आणि मला सांग काय करू ती. काय सांगायचा विचार चाललाय ग घरामध्ये. आता माझी सासू आली मही. आता मला परत ह्या रूपामध्ये येवावं लागल. हिला जर कळलं मोठीला की मी नाटक करायला तो मला कुत्र्यासारखं धुवायची होई इथले इथंच. काही नाही वा आता बाई काही नाही. ते विचार चालला होता आता म्हणजे शिल्याला कोण्या दवाखान्यात दाखवाव काय नाही कोण्या वैदाकडे नेवाव हे विचार चालला होता आमचा. हे सांगायचा विचार चालला होता बाकी काही नाही. मी शिल्याला बोलण्याचा प्रयत्न करू लागलो. मला वाटलं बोलेल जरासं मला सांगल काही ना काहीतरी हेच विचार चालला होता बघा माझा. बोलली का मग शिला. काहाचं वाहत्या बाई काहीच बोलली नाही. किती वेळचा बोलण्याचा प्रयत्न करू लागले. असंच तिच्या तोंडावर 12 वाजलेले दिसायले. रागातच दिसायली. काय करावं काही कळना झाले. माझे लय डोकं खराब झाले. आता कोणाला दाखवावं काही कळना झाले. जाऊ दे चल तिला घरात घेऊन. चहा बनवते मी तुमच्या दोघीसाठी. प्या बसून.